नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। कधी कधी इतक्या दुःखद घटना समोर येते त्या पाठीमागच आपला अजितदादा गेल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राने हळहळ व्यक्त केली होती। एक मोबाईल उघडल्यानंतर बातम्यात न्यूज वाचली, नाशिकमधले दिंडोरी या गावात पूर्ण परिवाराची गाडी विहिरीमध्ये रात्रीच्या 11 वाजता पडली। तर घटना पूर्ण सविस्तर जाणून घेऊया त्याआधी व्हिडिओला एक लाईक करा। तर घटना अशी, शुक्रवारी दिनांक 3 एप्रिल 2026 या रोजी शिवाजीनगर येथील बॅकवेट हॉलमध्ये वडेज क्लासेस यांच्या वतीने स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते। आणि या स्नेहसंमेलनासाठी सुनील दत्तात्रय दरगुडे हे आपल्या मुलांना घेऊन आले होते। बघा, त्यांना वाटलं सुद्धा नसेल की आज आपण स्नेहसंमेलनाला बायको, मुलं, पुतण्या आणि एक भाऊजय घेऊन आलोय आणि आपण संध्याकाळी जाताना रात्री आपला दुर्दैवी अंत होईल। गाडीतून मुलांना घेऊन आल्यानंतर संध्याकाळी परतीचा मार्ग धरल्यानंतर वडूज या गावी आले आणि तिथे रस्त्याच्या बरोबर मध्ये विहीर आहे आणि त्या विहिरीला टर्न देऊन दुसऱ्या मेन हायवेला लागायचं असते। पण त्यांना रात्रीच्या अंतरात ती विहीर दिसली नाही आणि आली तशी गाडी त्या विहिरीत कोसळली। 6 चिमुकल्यांचं जीव गेलं आणि ह्या 3 मोठ्यांचं पण जीव गेलं। ह्याच्यासाठी प्रशासनाला जिम्मेदार ठरवायचं का त्या विहीर मालकाला जिम्मेदार ठरवायचं? चुका कारण दोघांच्या आहेत। प्रशासन जेव्हा सरकारचे असे जो रस्ता तयार करणारे कंत्राटदार आहे त्यांनी ज्यावेळेस मधोमध रस्त्याच्या विहीर येते म्हणल्यावर त्यांनी ती विहीर बुजवून तिथनं रस्ता करायचा असतो। तसं न करता विहिरीला टर्न देऊन मेन हायवेला कच्चा रस्ता केला। आणि चूक दुसरी विहीर मालकाची बी, त्यांनी ती विहीर पाणी खूप विहिरीला पाणी म्हणून विहीर बुजवून दिली नाही। अक्षरशः आज ह्या दोघांच्या चुकीमुळं हस्तखेद 2 कुटुंबांमधील शोककळा पसरलेली आहे। तर तुम्हाला मी मृत व्यक्तींची नावं सांगते। मृतामध्ये सुनील दत्तात्रय दरगुडे वय 34, त्यांची पत्नी रेश्मा सुनील दरगुडे वय 30, त्यांची मुलगी राखी वय 10, त्यांच्या 2 पुतण्या माधुरी अनिल दरगुडे 13, श्रावणी अनिल दरगुडे 11, सुनील दरगुडेची भाऊजई आशा अनिल दरगुडे वय 32, यांच्यासह त्यांचा मुलगा श्रेयस अनिल दरगुडे वय 11 आणि मुलगी सृष्टी अनिल दरगुडे 14 आणि पुतणी समृद्धी राजेश दरगुडे 7 यांचा मृताच्या लिस्टमध्ये समावेश आहे। 6 लहान आणि 3 मोठे अशी या गाडीतून पडलेल्यांचं किंवा जीव गेलेल्यांची नावं येते। रात्री 11ला ॲक्सिडेंट झाल्यानंतर विहिरीतून शोधकार्य सुरू झालं, पोलीस आली, प्रशासन आलं आणि सगळ्यांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी रात्रीच्या 2 वाजल्या शेवटी गाडी आणि मृतदेह ताब्यात घेण्यात आलं। पूर्ण गावावर त्यांच्या शोककळा पसरलेली आहे। हे असं व्हायला नको होतं पाहिजे, पण त्यांना अंधाराच्या अभावी म्हणा किंवा ते रस्त्याच्या बरोबर मध्ये विहीर असल्यामुळं ह्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत झालेला आहे। बघा, आणि आता ती विहीर आज बुजवण्यात आलेली आहे। हे काम पहिलेच करायचं असतं तर हे आज 9 जीव वाचले असते, पण पुढे काय होईल ते कोणाला सांगता येत नाही। त्यामुळं खूप वाईट घटना घडलेली आहे। बघा, देव त्यांच्या आत्म्यास शांती देव, ह्याच्या पलीकडे तर आपण काही करू शकत नाही। मृतांच्या परिवाराला 5 लाखाची सरकारने रक्कम जाहीर केलेली आहे। या प्रकरणी विहिरीचे मालक ॲडव्होकेट विक्रम राजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि या प्रकरणात बोलताना विहिरीच्या मालकाने असं सांगितलं की ही विहीर 1972 सालापासून बांधलेली आहे आणि विहिरीने गावाला दुष्काळात पाणी पुरवठा केलेला आहे। या विहिरीवर चॅनल आणि अँगल होते, पण ते काही भोरट्या चोरांनी ते चोरून नेल्यापासून विहीर मोकळीच होती आणि मी ग्रामपंचायतीकडे सदर विहिरीसाठी चॅनल आणि वरनं जाळी मारण्यासाठी मागणी केली होती, पण ती बसवली नाही। हे असं विहिरी मालकाचं म्हणणं आहे। पण त्याची बरोबर मध्ये रस्त्याच्या विहीर ठेवणं हा एक मोठा चुकीचा निर्णय होता आणि हा चुकीचा निर्णय 9 जीवांवर बेतलेला आहे। आज काय त्या कुटुंबाची अवस्था झाली असेल। 2 परिवाराचा आज उद्ध्वस्त झालेला आहे एका विहिरीमुळे रस्त्यावल्या आणि एका चुकीच्या निर्णयामुळं।
तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये मला सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. आपला इंस्टाग्रामला बी व्हिडिओ टाकते, ते इंस्टाग्रामचे व्हिडिओ बघा. आणि व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपलं वॉच टाईम 2700 होतं. 2700 वॉच टाईम झालं होतं. ते वॉच टाईम पूर्ण ढासळून 500वर आलेलं आहे. वॉच टाईम आपल्याला वाढवायचं आहे, 4000 करायचं आहे. अजूनही माझा चॅनल मॉनिटाईज झालेला नाही, तेव्हा कृपया मला मदत करा मॉनिटाईज चॅनल करण्यासाठी. मला तुमच्या मदतीची, तुमच्या व्ह्यूची बघण्याची, व्हिडिओची लाईक करण्याची खूप गरज आहे. त्यामुळं व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आपला वॉच टाईम वाढवण्यास माझी मदत करा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.